आप देख रहे हैं एनवायरमेंट टुडे न्यूज। नाम राजेश, एनवायरमेंट टुडे में आप सभी का स्वागत है। आज हम आए नागपुर के संविधान स्क्वायर पे। जैसा कि आप देख रहे हैं हमारे पीछे में आशा वर्कर काफ़ी भारी संख्या में यहाँ पर आए हैं। काफ़ी दिनों से इनका आंदोलन चल रहा है। हे आहे आम्ही मागच्या ऑक्टोबर महिन्यात आम्ही 23 दिवस संप केला आणि आमच्या ज्या मागण्या होत्या आम्हाला 7,000 रुपये मानधन वाढीस केली होती। APL BPL ची अट होती की आम्हाला जे महिला APL BPL आहे त्यांना सर्वांना आम्हाला त्यांचं मानधन हवं आहे आणि आमचा प्रस्तुती रजा हा आमची मागणी मेन मागणी होती। त्यांना आमची मागणी तर पूर्ण केली पण आम्हाला अजूनपर्यंत GR नाही दिला त्यांनी। तर आम्ही 12 तारखेपासून पुन्हा त्यांना 29 तारखेला आम्ही इंटिमेशन लेटर दिलं होतं त्यांना की आम्ही आमचे जर GR नाही निघाला तर आम्ही 12 तारखेपासून पुन्हा आम्ही संप करणार आहे। तर आमचा GR निघाला नाही तर आम्ही पुन्हा 12 तारखेपासून पुन्हा संप सुरू केला आम्ही। तर या सरकारला ही समजायला पाहिजे की हा महिला जर रोडवर बसतात आहे तर यांचा GR काढला पाहिजे। कालची मीटिंग होती, कालची मीटिंग झाली पण आमचं त्याच्यामध्ये काही म्हणजे जिक्र नाही केला आणि आमचा काही GR काढला नाही त्यांनी। असंच आम्हाला टलवत आहेत हे लोक। म्हणून हे सरकारला मला सांगायचं आहे की ज्या हा महिला रस्त्यावर येऊन बसतात उन्नीतानीत तर त्यांचा GR काढला पाहिजे। आम्हाला 15,000 रुपये म्हणजे असा वाढीव जे 7,000 ना आम्हाला जे 5,000 मिळतात असं 15,000 रुपये आमचं मानधन होणार आहे। तर तो आमचा मानधन आम्हाला दिला पाहिजे ना यांनी, हां दिला पाहिजे की नाही। तर हे सरकार अशी आहे की म्हणजे रस्त्यावर आल्याशिवाय 2 महिने 3 महिने संप करतात। अंगणवाडीचा संप झाला मागच्या महिन्यात 2 महिन्याचा, आता आमचा संप सुरू आहे। आम्हालाही काही अशी म्हणजे हे नाही वाटत की आम्ही रस्त्यावरून बसलो पाहिजे। आमचा GR काढला तर आम्ही कामाला सुरुवात करतो ना, पण आमचा GR तर काढला पाहिजे ना यांनी। तर हे सरकार म्हणजे इतकी निकम्मी सरकार आणि इतकी हरामी सरकार आहे की GRचा म्हणजे हे करून दिला आहे घोषणा। आम्ही जेव्हा एरियामध्ये जात असतो तेव्हा आम्हाला म्हणतात की तुमचा ते एवढा मानधन वाढवला आहे, 7,000 रुपये वाढवला आहे, पण आम्हाला तो हाती नाही मिळाला ना। जे ते म्हणतात की तुम्हाला 7,000 वाढवला 7,000 वाढवला, पण GR तर द्या आमच्या हाती। एरियातले लोक सुद्धा आम्हाला परेशान करतात की तुम्हाला एवढा पैसा मिळते तुम्ही काम नाही करत म्हणून। पण आमचा GR जर नाही निघाला तर आम्ही याच्यासमोर अजून तीव्र आंदोलन करणार आहे। आम्ही सरकारला जाणीव करून देणार आहोत आणि आमचं आंदोलन तीव्र करणार आहोत, हेच आमची मागणी आहे। मॅडम तुमचं आंदोलन चालू आहे पण तुमची सेवा आताही चालू आहे की बंद आहे? आमची सेवा सर बंद आहे। आम्ही सेवा नाही देऊन राहिलो, घरी डिलेवऱ्या होऊन राहिल्या। लसीकरणचे बच्चू आहेत, लसीकरण नाही होऊन राहिलं आमचं। जे काही आम्ही प्रोव्हाइड करतो डॉट्सचे पेशंटला, TBच्या पेशंटला जे औषधी प्रोव्हाइड करतो ते सुद्धा बंद आहे। कुष्ठरोगाची जी आम्ही औषधी प्रोव्हाइड करतो ते सुद्धा आमचं बंद आहे। म्हणजे आमचं टोटल काम बंद आहे। म्हणजे आमचं म्हणणं एकच आहे, जोपर्यंत GR निघणार नाही तोपर्यंत आम्ही कामावर येणार नाही। तर आमची मागणी लवकरात लवकर पूर्ण करावं या सरकारनं, ह्या गद्दार सरकारनं, ह्या मोदी सरकारनं, ह्या हरामी सरकारनं आमची मागणी पूर्ण करावं, हे आमची जिद्द आहे। नाहीतर आम्ही अजून तीव्र आंदोलन करणार आहोत हे आम्ही सांगून देतो हे सरकारला। जर कोणी तुमचं गव्हर्नमेंट अधिकाऱ्यांनी सूद घेतली नाही तर याच्यासमोर आणखी तुमचं आंदोलन वाढणार आहे असं तुमचं म्हणणं आहे? आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत। आता आम्ही शांततेने आंदोलन करून राहिलो, एका जागी बसून आंदोलन करून राहिलो, चुपचाप बसून पाहून राहिलो, पण अगर आमची मागणी झाली नाही 16च्या अगोदर तर आम्ही तीव्र आंदोलन करणार, रस्त्यावर उतरणार, हे आमची प्रमुख मागणी आहे आणि आम्ही करणार। ठीक आहे, तुमचं काय म्हणणं आहे मॅडम याचं? माझं नाव सौ मंदा नरेंद्रजी डोंगरे, मी महाराष्ट्र राज्य आयटक संघटनेची कार्याध्यक्ष म्हणून काम पाहते। तर आमचं म्हणणं हेच आहे की जे आम्ही 23 दिवसाच्या मागे 18 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबरपर्यंत आम्ही जे आंदोलन केलं होतं त्याच्यामध्ये शासनाने भरघोस अशी वाढ केली। आम्ही मनाच्या याच्या व्यतिरिक्त वाढ केली। आम्हाला माहिती नव्हतं की एवढी वाढ करणार आहे, पण शासनाने घोषित करून दिलं कारण की 2024चे इलेक्शन समोर होते आणि शासनाला हे वाटलं की ह्या सगळ्या महिला आहेत आणि महिला लवकर भावनेच्या आहारी जाऊन महिला लवकर विश्वास करतात। असं करून काय म्हणते शासनाने आमची फसवणूक केली आणि याच्यानंतर आम्ही GRसाठी पुन्हा 12 तारखेला इंटिमेशन दिलं होतं आम्ही की आमचं जर आता GR निघणार नाही तर आम्ही पुन्हा 12 तारखेपासून संप पुकारणार आहोत आणि तीव्र आंदोलन करणार आहोत। तर मला एक सांगायचं आहे की ह्या शासनाने द्यायचं नव्हतं तर घोषणा कशा करायला पाहिजे होती, कारण की हा आमचा हक आहे। आम्ही हे हक
मागत आहे, आम्हाला कोणाला भीक मागत नाही. आम्ही काम करतो, आम्ही लोकांची सेवा करतो. लोकांचे आमदाराचे पगार वाढते, आमदारांचे पेन्शन वाढते, खासदारांचे पेन्शन वाढते, सगळं हे आपल्या करून घेतात. आणि जे लोक सेवा करतात, जे लोकांची आरोग्य सेवा, आणि आरोग्य सेवा हे महत्त्वाची सेवा आहे. गावामध्ये आम्ही ज्या वाड्यापाड्यामध्ये काम करतो, ज्या गावामध्ये काम करतो, तिथली सेवा हे आमच्या भरोशावर आहे. कारण की आम्ही शासनाचा एक आरोग्याचा दुवा म्हणून आम्ही त्या गावामध्ये काम करतो. आम्हाला चीड येते या शासनाची, कारण की चीड असे काय, हे शासन हे लोकांना, हे महिलांना, महिला सशक्तीकरणाच्या नावावर हे उन्हातालामध्ये हे महिलांना रस्त्यावर उतरवलेलं हे शासन, एवढी चीड येते आम्हाला. आणि आता 9 तारखेला आम्ही हे तुमच्या यूट्यूबच्या वतीनं असं जाहीर करतो की 9 तारखेला मुख्यमंत्री साहेबांचा वाढदिवस आहे. चलो ठाणे म्हणून आम्ही इथून पुन्हा काय म्हणते बेटा आंदोलन मोर्चा नेणार आहोत. तर असं आमचं म्हणणं आहे. आणि आम्हाला लवकरात लवकर जी आर कर, आमचा अंत पाहू नाही शासनाने, आमचा अंत बिलकुल पाहायचं नाही शासनाने. आम्ही काय करणार आहे, रणरागिने आम्ही आता कमरेला शव कोसलाय. कारण की भयंकर महिलांना त्रास होत आहे. महिला एकल महिला आहे, महिला विधवा आहे, महिला सगळं त्यांचं कुटुंब कसं चालत असेल. मागे 3 महिन्यापासून जी आर काढत नाही, आमचं पेमेंट रोखलं, आमचं पेमेंट कापलं आहे, आमचं मानधन सुद्धा कापलं आहे या शासनाने. काय म्हणावं या शासनाला. 2024ची निवडणुका येत आहे, त्यांना काय वाटतं आणि काय नाही. 2024 मध्ये आम्ही आमची जागा दाखवून देणार आहोत, एवढंच बोलतो. आणि तुमच्या यूट्यूबच्या वतीने आमची शासनापर्यंत ही माहिती पोहोच. आम्हाला विचारायचं होतं की पेमेंट तुम्हाला बरोबर मिळत आहे की नाही. नाही, जे आम्हाला कामाच्या आधारित मोबाईल इन्सेंटिव्ह मिळतं, जे कामाच्या आधारितच मोबाईल ठीक असं मानधन फक्त शासनाने केलं. ते पण असं केलं आहे की तुम्ही काम कराल तर त्याच्यावर ते शासन सरकारी केंद्र सरकारच्या अधीनस्थ असलेले जे काही मॅप ठरवून ठेवले, नियम ठरवले, त्याचनुसार शासन पण, महाराष्ट्र शासन पण तसंच देत आहे. आमचं म्हणणं असं आहे की आम्ही एवढं सारं काम करतो, तुम्ही जर बाकीच्या लोकांना वेतन देता, TAD देता, आम्हाला काहीच नाही. आम्ही साधं पेशंट घेऊन गेलो तर आम्हाला सामाजिक सुरक्षा नाही आहे. आमच्या महिलांवर शारीरिक हे होत आहे किंवा मानसिक दबाव येत आहे. आम्ही एकटी महिला आमची ॲम्ब्युलन्समध्ये जाते, तिथं छेडखानी केल्या जाते आमच्या महिलांची, आमच्या आशांची. आम्हाला सामाजिक सुरक्षा नाही आहे का, ह्या शासनाला समजलं पाहिजे. आम्ही एवढं सारं सांगत, आमचे एवढे सारे प्रश्न आहे, आम्हाला पोट भरण्या इतकं तर द्यावं या शासनाने. आमचं हे म्हणणं आहे. आम्हाला शासनाला हेच सांगायचं आहे. आणि 2024 मध्ये आम्ही त्यांची जागा दाखवून देणार आहे. लक्षात घ्या. आता जर त्यांनी ह्या 2 दिवसामध्ये GR नाही काढला, चलो ठाणे म्हणून आम्ही काय म्हणतो मुख्यमंत्रीच्या वाढदिवसाला त्यांना सदिच्छा भेट देण्यासाठी जाणार आहोत. सरकारकडून तुम्हाला इतर खर्च काय काय मिळतो, जसं की फोन रिचार्ज, झेरॉक्ससाठी किती काय दिलं जाते, काही माहिती याच्याबद्दल. केंद्र सरकार आम्हाला 100 रुपये देतं. 100 रुपयाचा रिचार्ज होते का. 100 रुपयामध्ये महिनाभर आम्हाला सगळं माहिती मागवून घेतात शासक. आणि त्यांना आम्ही सांगतो की 100 रुपयाचा रिचार्ज मिळत नाही, आमचा रिचार्ज वाढवून द्या. मोबाईल देत नाही. आम्ही मोबाईलची मागणी केली, 2017 मध्ये कॉन्ट्रॅक्ट दिला होता मोबाईलसाठी, पण तो पण कॉन्ट्रॅक्ट रद्द करून आता तिसरी अजून थर्ड पार्टी कोणती आहे माहीत नाही, थर्ड पार्टी करून तो कॉन्ट्रॅक्ट गेला. अजून चौथी पार्टी आली आहे. म्हणजे आमच्यासोबत बोलणं झालं आयुक्तासोबत, पण ते म्हणत आहे का आम्ही तुम्हाला देऊ किती दिवसांनी देणार आहे हे माहीत नाही. देऊ म्हणतात, आश्वासन देतात, पण देत काहीच नाही. म्हणून आता ही आशा ही मधमाशा बनणार आहे. आणि आता त्या कमरेला शव खोसूनच आता या सरकारला आपली त्याची जागा दाखवणार आहे. आणि आता आमच्याकडे 2024 मध्ये सगळे लोक येणार आहे. आम्ही त्यांना जॉब विचारणार आहे की आशासाठी तुम्ही काय केलं म्हणून. कारण की आशा असलेले सगळे याच्यामध्ये आशा काम करत असते, सगळ्या लोकांची सेवा करते, लहान मुलापासून तर म्हाताऱ्यापर्यंत मरेपर्यंत सगळ्याची नोंदणी, सगळ्याची मरणाची नोंदणी, जन्माची नोंदणी, गरोदर मातेची सेवा, लसीकरण, हे सगळं काम जर आशाकडून कमी पैशात करून घेतं तर आमचं कसं भागणार. त्यांचे 1 लाख रुपये पगार आहे अधिकाऱ्यांचे, त्यांचं भागत नाही, आमचं कसं भागणार आहे एवढ्याशा पैशात. म्हणून आम्हाला असं म्हणणं आहे की शासनाने आमचं आता जे काही मानधन वाढवलं आहे ते मानधनाचा GR त्वरित काढा. जोपर्यंत GR निघणार नाही तोपर्यंत आम्ही संप पण मागं घेणार नाही. आणि तुम्हाला आता तुमच्या यूट्यूबच्या वतीने सांगितलं आहे की 9 तारखेला मुख्यमंत्री साहेबांचं काय आहे वाढदिवस, आणि वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही चलो ठाण्याची कामची तयारी करणार आहे. एवढं सांगू इच्छितो आणि इथेच थांबतो. धन्यवाद मॅडम सगळ्यांचं तुमचं. संगीता संजय गौतम, जिल्हाध्यक्ष आयटक कार्यालय नागपूर. मला म्हणायचं आहे आमचं जे 12 तारखेपासून बेमुदत संप सुरू आहे त्यामध्ये मागील जो संप झालेला आहे त्या संपामध्ये आम्हाला शासनाने फक्त शाश्वत केलेलं आहे की गटप्रवर्तकांना 10,000 रुपये आणि आशांना 7,000 रुपये देण्याचं कबूल केलेलं आहे. पण अद्यापही GR काढलेला नाही. शासनाच्या मनात जर थोडीशी आमच्या प्रती काहीतरी कृतज्ञता असेल किंवा जिज्ञासा असेल तर आम्हाला त्यांनी म्हणजे आमचं GR हातात द्यायला पाहिजे. आम्ही पूर्ण कामं करतो, ग्रासरूटवरती माझ्या आशा कामं करतात आणि त्यांची रिपोर्टिंग जे आहे ते आम्ही तालुक्यापर्यंत, जिल्ह्यापर्यंत आणि राज्यापर्यंत पोहोचवत असतो. म्हणजे हे काम ग्रामीण स्तरापासून जिल्ह्यापर्यंत पोहोचण्याचं गटप्रवर्तक करत असतात. तर मग
मग शासनाला आमची थोडीशी कदर नाही आहे की आम्हाला उन्हातानामध्ये बसवत आहे आणि 12 तारखेपासून बेमुदत आमचा हा संप आहे आणि या संपामध्ये आम्ही सगळं म्हणजे आशा आणि गटप्रवर्तक एकजूट होऊन शासनाला विनंती करतोय, पण शासन आमची विनंती मान्य करायला तयार नाही आहे। जर आता आम्ही 9 तारखेचा एक निर्णय घेतलेला आहे, जर आमचा उद्यापर्यंत शासनाने GR काढला नाही तर आम्ही ठाणे जिथे मुख्यमंत्री साहेबांच्या इथे आम्ही म्हणजे खूप जोरदार प्रदर्शन करणार आहोत आणि सर्व ऑल महाराष्ट्राच्या गटप्रवर्तक आणि आशा तिथे येणार आहे। तेव्हाच माझी शासनाला एकच विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर GR काढावा आणि आमच्या आशा आणि गटप्रवर्तक जे ग्रामीण स्तरावरची जी आरोग्य यंत्रणा विस्कळीत झालेली आहे, जे लोकांना म्हणजे सुख सुविधा मिळत नाही आहेत तर त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे, ही आमची मनापासून कळकळीची विनंती आहे शासनाला की त्यांनी आमचा GR आमच्या हातात लवकर द्यावा। मॅडम, हा फक्त नागपूरमध्येच तुमचं आंदोलन चालू आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे चालू आहे? आमचं हे आंदोलन ऑल महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि सर्व आशा आणि गटप्रवर्तक भगिनी चिडून गेलेल्या आहे, कारण काल जे मंत्रिमंडळाची बैठक झाली त्यामध्ये GR निघणार असं 100% आम्हाला सांगितलं होतं, पण कालच्या मंत्रिमंडळामध्ये आमचा निर्णय कुठेही झालेला नाही किंवा आमच्याबद्दल काहीही चर्चा झालेली नाही। शासनाने आरोग्यमंत्री ज्या आहे केंद्रीय आरोग्यमंत्री त्यांनी आम्हाला आशांना 5 लाखाचा सुरक्षित विमा म्हणजे जे PMJY कार्ड जे सर्वसाधारण लोकांना मिळत आहे ते आशांना देत आहे, तर ते कोणी नवल नाही करत आहे किंवा मोठा खूप आमच्यावर एक उपकार नाही करत आहे शासन देऊन, ते आम्ही सर्वसाधारण जनतेमध्ये येत आहो म्हणून आम्हाला ते मिळणारच। पण आमचं जे मेन आहे जे आम्हाला शासनाने 10,000 आणि 7,000 कबूल केलेलं आहे ते द्यावं, म्हणजे एक विमा देऊनच आमचं पोट भागणार नाही, तर आम्हाला पोट भागवण्यासाठी काहीतरी लागेल आहे भांडवल, तर ते भांडवल हे म्हणजे पैसा आम्हाला आमचं जे मानधन आहे ते आम्हाला शासनाने व्यवस्थित द्यावं, त्यानुसार आम्ही कामं करू आणि आमचा GR लवकरात लवकर काढावं ही आम्हाला शासनाला खूप कळकळीची विनंती आहे। जरा ही विनंती आमची त्यांनी पाळली नाही तर इथून इकडे काय होईल हे आम्ही सांगू शकत नाही। आम्ही मागच्या 18 तारखेला ऑक्टोबरला बसलो होतो, तर आम्ही 9 तारखेपर्यंत संप केला, त्याच्यानंतर 2 महिने आम्ही गॅप ठेवून पुन्हा आम्ही आता संप सुरू केला 12 तारखेपासून। तरी पण त्यांनी सांगितलं, आम्हाला आश्वासन दिलं की तुमचे ज्या मागण्या त्या आम्ही पूर्ण करू, पूर्ण तर केल्याच नाही। परत आता बजेट झालं आहे, त्या बजेटमध्ये आमचा एकही उल्लेख केलेला नाही आहे आणि या उल्लेखामध्ये उल्लेख केला नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही 9 तारखेला तीव्र आंदोलन करणार आहोत आणि परत आम्ही ठाण्याला जाऊन आमचं तीव्र आंदोलन राहील। नमस्कार, मी प्रज्ञा वानखेडे गटप्रवर्तक आहे। आम्ही मागील ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या कालावधीत एकूण 23 दिवस आम्ही संप केलेले आहे अशा गटप्रवर्तकांनी। त्यामध्ये राज्य शासनाने आमच्या मागण्या जी प्रमुख मागणी होती आमची की गटप्रवर्तकांचं NHM मध्ये कंत्राटीकरणामध्ये समायोजन करावं, त्या संदर्भात राज्य शासनाने केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवलेला होता, पण त्याचा अद्यापही फॉलोअप आलेला नाही। ती आमची मुख्य मागणी होती। त्या संदर्भात राज्य शासनाने काय केलं ते आम्हाला सांगावं। आमच्या ज्या मागण्या मान्य केलेल्या आहे की गटप्रवर्तकांना 10,000 रुपये वेतनवाढ देणार आहे व आशांना 7,000 रुपये वेतनवाढ देणार, त्याचबरोबर दिवाळी भाऊबीज 2,000 रुपये देण्याचं कबूल केलेलं होतं। खूप मोठी जाहिरात शासनाने केली आहे, खूप मोठी पब्लिसिटी केली आहे, त्याचं आतापर्यंत काय झालं? 3 महिने होऊन गेले तरी पण अद्यापही GR काढलेला नाही आहे। त्याच संदर्भामध्ये आम्ही प्रत्येक जिल्ह्याला महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याला 75,000 आशा स्वयंसेविका व 4,000 गटप्रवर्तक आपापल्या जिल्हा स्तरावर आम्ही संप पुकारलेला आहे। आम्ही शासनाला आतापर्यंत शांततेमध्ये आम्ही आमचा संप केलेला आहे, तरीही शासनाला या जाग आलेली नाही आहे। तुम्ही बघताय आमच्या आशा आणि गटप्रवर्तक उन्हातानामध्ये इथे बसलेले आहे। आज आशा आणि गटप्रवर्तक आजारी पडतात, त्यांना ॲम्ब्युलन्सने पोलिसांच्या साह्याने आम्हाला हॉस्पिटलला पाठवण्याची गरज पडली आहे, तरी सुद्धा या शासनाला अजूनही जागले। मग हे शासन करतंय काय? महिला सशक्तीकरण कशावरून महिला सशक्तीकरण? आज एवढ्या हजारोच्या संख्येने आशांना उन्हातानामध्ये बसवताय आहेत, काय महिला सशक्तीकरण तुम्ही करताय? हा माझा प्रश्न आहे शासनाला। एवढ्या कडक उन्हामध्ये तुम्ही आशांना आजारी पाडताय, आशा जर स्वतःची काळजी घेणार नाही, आज तुम्ही आशांना असं ठरवलेलं आहे की ती स्वतः जर कुपोषित राहील तर ग्रास लेवलवरती लाभार्थ्यांची काळजी कशी घेणार आहे? त्यामुळे शासनाला आमची एकच मागणी आहे, ज्या मागण्या आमच्या संप काळामध्ये मान्य केलेल्या त्यांचा त्वरित GR काढावा, अन्यथा आतापर्यंत आम्ही जेवढेही कॅबिनेटच्या बैठका झालेल्या त्यामध्ये आम्ही आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांनी एक आशाच दिली होती की प्रत्येक आता जे येणाऱ्या कॅबिनेट बैठकीमध्ये तुमचा शासन निर्णय काढला जाईल, या आशेवर आम्ही आतापर्यंत राहिलो। कालची नुकतीच 5 तारखेची झालेली कॅबिनेट बैठकीमध्ये आम्हाला पूर्ण अपेक्षा होती की आमचा GR काढण्यात येईल, तरीही शासनाने GR काढलेला नाही आहे। आता आम्ही सर्व आशा आणि गटप्रवर्तक या खूप मोठ्या प्रकारे चिडलेले आहेत आणि आम्ही आता धडक 9 तारखेला मुख्यमंत्र्यांवर आम्ही मोर्चा काढणार आहोत खूप मोठा। जोपर्यंत आमचा शासन निर्णय काढणार नाही, GR आमच्या हातात देणार नाही, तोपर्यंत आम्ही ठाणेवरून उठणार नाही, हीच आम्ही सर्व आशा आणि गटप्रवर्तकाच्या वतीने तुम्हाला जाहीर आवाहन करत आहोत। तर माझं नाव फुलन अशोक घुटके, मी शहरी आशा म्हणजे नागपूरची आशा वर्करची अध्यक्ष आहे। माझं एकच म्हणणं आहे, या सरकारने जेव्हा आशांना घेताना काय म्हटलं आहे, विधवा महिलांना आधी घ्या,
घटस्फोट महिलांना आधी घ्या आणि त्या महिलांनी जेव्हा तुम्ही घेता तर जेव्हा तुम्ही त्यांना आशा वर्करचं काम दिलं आहे तर त्यावेळी तुम्ही डोळे झाकून त्यांना घेतलं का? झोपले होते का? त्यांना जेव्हा आता जीवन जगण्यासाठी जगण्या इतकं तुम्ही त्यांना पेमेंट देत नाही आहात, मानधन देत नाही आहात, तर तुम्ही कशाचं सरकार आहात? अरे आज ह्या गरम उन्हामध्ये बसून महिला आमच्या घाईवरून बेहोश पडून राहिलेल्या आहेत, तब्येती खराब होऊन राहिलेल्या आहेत. तुला जाग नाही का? तुम्हाला निवडून ह्या माझ्या आशांनीच दिलेलं आहे, माझ्या ह्या गटप्रवर्तक महिलांनीच दिलेलं आहे, ह्या गरीब जनतेनंच तुला सरकार बनवलेलं आहे. तू का बरं आमच्यासोबत असा बेईमानी करत आहे? तुम्ही जे आश्वासन दिलेले आहे ते आश्वासन तुम्ही आम्हाला लवकरात लवकर GR काढून द्या. आता 2 दिवसाच्या आधी इथं येणारी महिला छोटी 1.5 वर्षाची मुलगी आहे, तिचे मिस्टर अचानक मरण पावले अटॅकनी आणि आता त्या महिलेने काय करायचं? 2 मुलांना कसं भागवायचं आणि कसं जीवन जगायचं? ह्या सरकारला जाग यायला पाहिजे आणि आशांना जोपर्यंत GR देणार नाही तोपर्यंत शहरी असो ग्रामीण असो कुठलीही आशा वर्कर असो ती कोणतेही काम करणार नाही असं ह्या सरकारला मी आवाहन करते. या सरकारने लवकरात लवकर GR काढावा, नाहीतर आम्ही रोडवर झोपू आणि ह्या सरकारला दाखवून देऊ आशा काय आहेत. तर रोडवर झोपून आम्ही आंदोलन करू, तीव्र आंदोलन करू आणि या सरकारला शिकवून देऊ की आशा वर्कर काय आहेत. जो हे सांगत आहे अजून एकदा त्यांना आवाहन करते, तुम्ही 2 दिवसात आमचा GR काढा, नाहीतर आम्हाला जे वाटेल ते आम्ही आशा करायला तयार आहोत. सरकारने लवकरात लवकर आमचा GR काढा आणि आमच्या ह्या गरीब महिलांची कदर करा, तर तुमची 2024 मध्ये कदर होईल, नाही तर तुमची बिलकुल कदर होणार नाही. जसं आम्हाला रोडवर उतरवल्या त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा तुम्हाला रोडवर उतरवू अशी मी जाहीर करते आणि मी माझे 2 शब्द संपविते. जय हिंद, जय भारत. नाम आरती चांबारे है. हमारी मांग ये है कि जो हमारा शासन ने हमको 7,000 बढ़ा के दिए हैं तो वो उसका अभी तक GR नहीं निकला है. हमारी मांग यही है कि हमारा GR जल्द से जल्द निकाले जाए, क्योंकि हमारी कंडीशन इतनी ख़राब है, इतनी बुरी है कि हम अपने बच्चों को तक अच्छे से पढ़ा नहीं सकते. और ना 10वीं में बच्चा है तो 11वीं में एडमिशन कैसे करे, ये भी हमारे पास हमारे लिए बहुत बड़ा क्वेश्चन है. तो हमको यही कहना है कि सरकार से कि हमारा जल्द से जल्द GR निकाले. मेरा नाम सुचिता बुरड आहे. तर आम्ही आता 12 तारखेपासून आमचा संप सुरू आहे. सरकारने आम्हाला याच्या आधी आम्हाला मान्य केलं होतं की आशांना 5,000 आणि गटप्रवर्तकांना 10,000 ह्या मागण्याचं आम्हाला आश्वासन दिलं होतं. तर आजपर्यंत सरकारने अजूनही आमचा GR काढला नाही. फक्त त्यांनी तोंडी सांगितलं आहे पण GR काढला नाही आहे. पण सरकारला आमची एवढीच विनंती आहे की त्यांनी आमचा लवकरात लवकर GR काढावा. जोपर्यंत GR काढणार नाही तोपर्यंत आम्ही संप मागे घेणार नाही. कारण आली वेळ तर आम्ही मतदानावर सुद्धा आम्ही बहिष्कार टाकू असं आम्ही, कारण आमच्याकडे 1500 लोकसंख्या असतात. त्यासाठी आम्ही जर सरकारने GR नाही काढला तर आम्ही मतदानावर बहिष्कार टाकू, आम्ही आंदोलन तीव्र करू आणि पण रस्त्यावर उतरू, पूर्ण एरियाला आम्ही घेराव करू, हे आमचं मागणं आहे. आम्हाला मतदानाला सुद्धा जाणार नाही, कोणीच आशा वर्कर जाणार नाही. सरकारने आम्हाला 5,000 भाऊबीज आम्हाला मागितली पण त्यांनी 2,000 देण्याचे कबूल केले, पण अजून त्याचा GR काढला नाही. म्हणून सरकारला एवढीच विनंती आहे की त्यांनी आमचा लवकरात लवकर GR काढावा, नाहीतर आम्ही याच्यापेक्षा आणखी तीव्र आंदोलन करू शकतो, हे आम्हाला सरकारना सांगणं आहे. मैडम, अभी आप यहाँ सब आंदोलन में आए हुए हो, तो अभी भी आपकी सेवाएं चालू है या बंद है? हमारी पूरी सेवा टोटल बंद है. जब तक हमारा GR नहीं निकलेगा तब तक हम कोई भी काम को हाथ नहीं लगाएंगे. हम सरकार को चेतावनी दे रहे हैं, जब तक हमारा GR नहीं निकलेगा तब तक हम हमारी एक आशा वर्कर की तरफ 2,000-2,500 पॉपुलेशन है. अगर हम बोल देंगे एरिया में कि मतदान नहीं करना है तो हम पूरी तरह से मतदान नहीं करेंगे. यह हमारी जिद है. हमको GR होना, एकच नारा, हमारा एकच नारा और GR काढा. तर आमचं एवढंच म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीसनं ज्या प्रकारे म्हटलं आहे की आशांना 7,000 रुपये मानधन वाढवून देत आहे, त्या गोष्टीला 2 ते 3 महिने झाले. आज आम्ही एरियात, आता सध्या संप आहे पण संपाच्या आधी आम्ही जेव्हा एरियात गेलो सर्वांना माहिती आहे की आमचा पेमेंट 7,000 वाढला, परंतु त्यांनी GR काढलाच नाही आहे. जर तुम्हाला GRच काढायचा नव्हता तर मग तुम्ही का बरं ते शब्द म्हटलेले आहे? आज आम्ही एरियामध्ये गेल्यावर आम्हाला सरळ सरळ म्हणतात मॅडम तुमचा पेमेंट वाढला, परंतु आमच्या हातातच काही आलेलं नाही. तर म्हणून म्हणते त्यांनी जो शब्द त्यांनी म्हटलेला आहे त्या शब्दाचं त्यांनी पालन करावं. जर नेतेच जर आपल्या शब्दाचं पालन करणार नाही तर आम जनता कोणाचं पालन
करणार आहे. आज आमचा 7,000 त्यांनी वाढवून दिला आहे, तर त्याचा GR काढण्यात यावा. ज्या अटी आशा वर्करच्या मान्य केल्या आहेत त्या सर्व अटी त्यांनी मान्य कराव्या. कोरोना काळामध्ये आशांना एक आरोग्याचा कणा म्हणून सरकारने घोषित केलं होतं, पण आम्ही जेव्हा आता GR साठी आम्ही रस्त्यावर उतरलो तेव्हा आशा कुठे गेली? आता नाही, आशाला नाही, फक्त आशाचं फक्त प्रोत्साहन करून पोट भरत नाही, तर त्यांना जगासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी, पालन पोषण करायसाठी काहीतरी पैसा लागतात. पण जेव्हा कणा म्हणून सांगतात पण पैसे GR द्यायसाठी मागं पुढं पाहत आहे सरकार. म्हणून ह्या सरकारने आम्हाला लवकरात लवकर GR काढून. हमारा एक ही नारा है कि GR निकलने को होना. सरकार ने जो घोषणा की थी कि गट प्रवर्तक का 10,000 और दिवाली बोनस 2,000, आरोग्यवर्धिनी के 1,500 रुपये दर महीना गट प्रवर्तक को मिलेंगे, आशा वर्कर को 7,000 और दिवाली बोनस 2,000 रुपये, तो अभी तक मिला नहीं है. हमको 3 महीने हो गए, हमारा बेमुद्दत संप चालू है, तब भी सरकार ने कुछ किया नहीं हमारे लिए. इतने मंत्री बैठक हुई, कैबिनेट में बैठक हुई, पर हमारे आशा और गट प्रवर्तक का अभी तक कुछ हमारा GR निकला नहीं. हमारे को काम करने में असमाधान हो रहा है, तो सरकार इसके तरफ लक्ष्य दे, क्योंकि हमारी जो संख्या है 70,000 आशा और 4,000 गट प्रवर्तक, आगे जो चुनाव है उसके चुनाव पे खूब बड़ा प्रभाव पड़ने वाला है. इसलिए सरकार कुछ समझ के हमारे जो पैसे बढ़े थे वो GR निकालने को होना, क्योंकि आशा होना, उन्होंने हमारा GR जल्द से जल्द GR निकालने को होना, बस इतनी हमारी मांगे हैं. मैडम, जो सरकार की तरफ से आपका हर महीने पेमेंट होता है वो वक्त पर होता है या फिर? अभी तक जब से हम 5 साल से लगे हैं सर, हमारा वक्त पे कभी पेमेंट नहीं हुआ है. हर 2 महीने, हर 3 महीने में हमको मोर्चा करना पड़ता है, हमको वहाँ पे 10 बार पानी भरना पड़ता है सिविल में जाके, तब जाके हमको 3 महीने के बाद हमको पेमेंट मिलती है सर. मी मंदा गंधारे, टाकळघाट PSC. आमचा आता 18 दिवस झालेला आहे, संपत आम्ही उतरलेला आहे, तरी पण अजून सरकारला जाग आलेली नाही. अगर जर आता सरकारने जर आमचा GR नाही काढला तर आता येणारे जे 3 मार्च आहे, त्या मार्चमध्ये पोलिओचा मोहीम आहे, त्या पोलिओमध्ये तर आम्ही काम करणारच नाही. अजून काउंट कमी तर अजून आम्ही काय म्हणते, जे काही आता मोहिमा येत आहे जंतनाशक, पोलिओ, त्याच्यामध्ये आम्ही तर बिलकुल इन्व्हॉल्व राहणार नाही. आणि इथून इकडं आम्ही आमचं असं तीव्र आंदोलन, आम्ही आमच्या रस्त्या उद्यापासून तर अजून जास्त तीव्र आंदोलनात उतरू आणि रस्त्यावर आम्ही म्हणजे रोक आंदोलन असं आम्ही आंदोलन हे करू. यासाठी आम्ही सरकारला आमची एकच विनंती आहे की आमचा GR लवकरात लवकर काढावा. मी राज्य उपाध्यक्ष म्हणून प्रीती मेश्राम CI2 मध्ये काम करत आहे आणि आता येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये आम्ही त्यांचा पाठपुरावा केला. अजितदादा मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि वित्तमंत्री हे सुद्धा होते आणि त्यांनी फाईल म्हणजे आपल्या जवळ ठेवलेली होती. 6 वाजले, अद्याप त्यांनी फाईलवर सही सुद्धा केलेली नाही होती. आणि अजून आता मुंबईला 8 तारखेपासून आम्ही मुख्यमंत्र्याचा घेराव सुद्धा करणार आहोत. सर्व महाराष्ट्रातील आशा गटप्रवर्तक मुंबई, ठाणे इथे ठिय्या आंदोलन करणार आहोत. धन्यवाद. माझे नाव सपना सुजित घरडे आहे. मी भंडारवडी PSC मधून आलेली आहे. आमचं आंदोलन एवढं तीव्र झालं की 3 महिने झाले आमचं मानधन अजून आम्हाला आमच्या पदरामध्ये मिळालेलं नाही आहे. मी एक विधवा आहे, माझा मुलगा लहान आहे. घर कसं चालवावं, त्याचं शिक्षण कसं करावं आणि समोर कसं चालावं हे काही कळून नाही राहिलं आहे. आंदोलन चालूच आहे, परंतु आमचा GR अजूनपर्यंत शासनाने नाही काढलेला आहे. आमची एकच विनंती आहे सरकारला की आमच्या लवकरात लवकर GR काढून GR काढावे. कामाचा दबाव वाढत चाललेला, दिवसांदिवस वाढत चाललेला आहे. GRची फक्त म्हणजे दिला आहे, फक्त वाढला आहे पेपरला, इकडे तिकडे पूर्ण याच्यामध्ये बातमी सगळं आलेलं आहे, पण अजूनपर्यंत GR काढण्यात आलेलं नाही आहे. फक्त कामं करा, तुम्ही कामं करा बस. पण मला सांगा, ज्या विधवा बायका आहे त्या काय करतील? त्या याच्यावरती पेमेंटवरती त्यांचं होतच नाही, कारण 2-2 महिने पेमेंट निघत नाही. आता त्यांना दुसरा जॉब करावाच लागतो आणि त्याही दुसरा जॉब करत असल्यावर त्यांना म्हणतात की बा तुम्ही काम सोडा, म्हणजे हे नाही करत तर तुम्ही राजीनामा द्या, तुम्हाला शोकॉस देईल, हेच देईल. पण दुसरं काम करण्याशिवाय पर्याय नाही आहे की नाही? जर मंथली पेमेंट निघाला, आज वाढीव म्हणून निघालाय, कोण करता? आज 2 ते 3 हजारामध्ये आज आम्ही मोर्चामध्ये होतो तरी पेमेंट अजून निघालेलं नाही आहे. तुमचे ह्या दिवसाची पेमेंट कापलं, ते कापलं, सगळे म्हणत आहे. पण काय करावं? मग दुसरं काम करावंच लागेल आहे की नाही? मग आमचा एकच नारा आहे की आमचं जे तुम्ही बोलले आहेत तेच आमची घोषणा केली आहे, त्यांचा GR काढा, बस आमचं एवढंच मागणी आहे. मग त्याच्यासाठी आम्ही ते बस
बसलेलो आहोत. आज आम्हालाही यायलाही पैसे लागतात. आम्हालाही मोर्चा करायची काही आम्हाला हौस नाही आहे, पण आम्हाला कसं आहे म्हणजे आमच्यासाठी आम्हाला करावंच लागेल. म्हणून आम्ही ते उन्हातानात आमचे लेकर बाकर सोडून पेपर आहे सगळं, पण आम्ही इथं बसतो येऊन 5-5 वाजेपर्यंत इथे बसतो. यायला पैसा लागतो, जायला पैसा लागतो. मग GR काढला तर आम्ही हे मोर्चाही बंद करून देऊ करणं आहे की नाही.